महाराष्ट्र विधानसभेत चर्चेसाठी आलेल्या महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026ला आमदार सुलभाताई खोडके यांनी ठाम पाठिंबा दर्शवत महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख, समान हक्क आणि आर्थिक सक्षमीकरणाची गरज अधोरेखित केली। चर्चेत सहभागी होताना त्यांनी सांगितले की पेरणीपासून कापणीपर्यंत शेतीतील सुमारे 80% काम महिलाच करतात। दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन, सेंद्रिय शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योगातही महिलांचे योगदान मोलाचे आहे। मात्र त्यांच्या श्रमाला आजही अपेक्षित कायदेशीर मान्यता आणि हक्क मिळालेले नाहीत। विदर्भासह राज्यातील अनेक भागात शेतकरी आत्महत्यानंतर महिलांनी कुटुंबासह शेतीची संपूर्ण जबाबदारी खंबीरपणे सांभाळल्याचा उल्लेख करत अशा महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून मान्यता देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आमदार खोडके यांनी महिला शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विमा, कृषी अनुदान, बियाणे, खते, कृषी अवजारे आणि इतर शासकीय योजनांचा लाभ थेट मिळावा अशी मागणी केली। तसेच महिला शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यात महिला कृषी सल्ला केंद्र स्थापन करून आधुनिक शेती, नैसर्गिक शेती, हवामान बदल, जल व्यवस्थापन आणि मूल्यवर्धनाचे प्रशिक्षण देण्याचीही सूचना त्यांनी केली। यासोबतच विधवा, परित्यक्ता, एकल, आदिवासी, भटके, विमुक्त आणि अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र तरतुदी करण्याची आवश्यकता त्यांनी मांडली। ग्रामीण भागातील महिला आणि पुरुष शेतमजुरांच्या मजुरीतील असमानता दूर करून समान कामासाठी समान वेतन लागू करण्याचीही त्यांनी जोरदार मागणी केली। विधेयकाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत सक्षम यंत्रणा उभारावी आणि दरवर्षी त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा विधानसभेत मांडावा अशीही सूचना आमदार खोडके यांनी केली। शेवटी महिला शेतकऱ्यांना केवळ सन्मान नव्हे तर निर्णय प्रक्रियेत स्थान, आर्थिक स्वावलंबन आणि कायदेशीर हक्क देणारे हे विधेयक ठरेल। त्यामुळे या विधेयकाला माझा पूर्ण पाठिंबा आहे असे सांगत आमदार सुलभाताई खोडके यांनी विधेयकाचे जोरदार समर्थन केले। सुलभाताई खोडके। अध्यक्ष महोदय, विधेयक क्रमांक 48 महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026। मी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026च्या ऐतिहासिक आणि दूरदृष्टी असलेल्या विधेयकाचे मनपूर्वक स्वागत करते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसे उपमुख्यमंत्री सन्माननीय सुनेत्रा वहिनी पवारताई आणि त्याचबरोबर मंत्री भरणे मामा यांचं मनापासून स्वागत करते। खऱ्या अर्थानं आपण बघतोय की जसं कुटुंबाचा कणा हा महिलाला समजला जातो, त्याचप्रमाणे शेतीचा जर कणा कोण असेल तर महिला आहे। आजही आपण बघतोय की महिला पेरणीपासून तर कापणीपर्यंत हे सर्व जे कामं कोण करत असतात तर आमच्या महिला भगिनी शेतीच्या माध्यमातून काम करत असतात। आजही आपण गावाकडे गेलो आणि गावाकडे गेल्यानंतर आपण जर बघितलं तर आजही शेतीमध्ये सगळ्यात जास्तीच महिला जास्त काम करत आहेत। आज शेतीवर काम करणाऱ्या महिला किती असतील तर 80%च्या वर महिला शेतीमध्ये काम करत आहेत, परंतु आजपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही। कारण शेतकरी महिला म्हटलं तर तिच्या सातबाऱ्यावर तिचं नाव असेल तर आपण तिला शेतकरी समजत होतो, शेतकरी महिला म्हणून समजत होतं। परंतु मला या विधेयकाच्या माध्यमातून असं वाटतं की आता शेतकरी महिला शेतमजूर जरी असल्या, काही इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जरी महिला असल्या तर निश्चितच त्यांनासुद्धा त्या ठिकाणी या माध्यमातून या विधेयकाच्या माध्यमातून तिला सुद्धा न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते। आज आपण बघतोय की त्या ठिकाणी ग्रामीण भागातील शेती करत असताना तिची पेरणी असो, त्याच्या त्या ठिकाणी कापणी असो, आज आपण बघतोय आमच्या विदर्भात कापूसाची लागवड चालू झाली आहे। कापूसाची लागवड कोण करत असेल, बियाणं कोण पेरत असेल ते महिला पेरते आणि हे कापसाचं पूर्ण हे झाल्यानंतर जेव्हा कापूस काढायची वेळ येते तर ते कापूस काढण्याचं काम कोण करत आहे तर त्या महिला करत आहेत। जवळपास 90%च्या वर महिला काम करत आहेत। अशा माध्यमातून सर्वात जास्त शेती करणारे कोण असेल तर त्या महिला आहेत आणि त्यासोबत असणारे पशुपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मच्छीमार असेल, बियाणे संवर्धन असेल किंवा शेतीतील प्रक्रिया करणारे जे काही कामं असतात ती सगळी जर ओढायचं काम कोण करत असते ती आपली ग्रामीण भागातली महिला करत आहे। आणि आपण बघतोय की दुग्ध व्यवसायासारखा व्यवसाय करत असताना कुक्कुटपालन असेल, त्या ठिकाणी असणारे शेळी मेंढीचं पालन असेल, हे सगळे जे काही व्यवसाय चालतात त्या सगळ्या महिला भगिनी करतात आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे जो निसर्गाचा समतोल आहे तो साधण्याचं काम आणि चांगलं वातावरण ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी महिला करत असते। आणि हे सर्व करत असताना मला या ठिकाणी उदाहरणं द्यावंसं वाटतं की आज आपण बघतोय की आज आपल्या विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर लातूरमध्ये 2015-16 मध्ये जेव्हा दुष्काळ
पाण्याचा दुष्काळ आला होता तेव्हा महिलांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी जलसंधारण ठिबक सिंचनाचा अवलंब असेल आणि कमी पाण्यामध्ये भाजीपाला फळबागाची यशस्वी शेती करून त्या गावातील इतर शेतकऱ्यांना आदर्श निर्माण केला होता. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा विषय विदर्भातील आत्महत्याग्रस्त. आमचा विदर्भ अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा सगळ्यात जास्त या ठिकाणी आत्महत्या असणारा जिल्हा आहे. परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर त्या महिलांनी कुठे आत्महत्या केली नाही आहे. परंतु ते कुटुंब पुढं नेण्याचा, मुलांचं शिक्षण असेल, ते कुटुंब पुढं नेण्याचा, मुलांच्या आरोग्याचे प्रश्न असेल किंवा त्या कुटुंबाची प्रगती असेल ते खऱ्या अर्थानं तर आणि आमची महिलांनी जी शेती 1-1.5 एकर 2 एकर महिलांकडे शेती असेल त्याच्यावर आपला पेरणी करून त्याचा उदरनिर्वाह करून कुटुंबाला पुढं नेण्याचं काम खऱ्या अर्थानं आमच्या विदर्भातल्या महिलांनी केलेलं आहे. त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्यासोबतच खऱ्या अर्थानं आपण बघतोय की महिला आता कुठल्या क्षेत्रामध्ये कमी राहिली नाही आहे. ती ट्रॅक्टर असेल, गाडी असेल, सगळ्याच गोष्टी चालवते. आपल्याला माहीत आहे महिला दिनानिमित्त जेव्हा आमचे काही कार्यक्रम होतात, मोर्चा होतात, तर महिला ट्रॅक्टर चालवूनसुद्धा त्या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होतात. त्या ठिकाणी असणारा महिला दिन साजरी केले जातात. कृषी अभियानात काही कार्यक्रम असले त्यासुद्धा ठिकाणी सहभागी होतात. म्हणजे महिलासुद्धा या माध्यमातून या ठिकाणी काम करत आहे. त्यासोबतच महिलांनी आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून लागवड केली आणि त्यांनी त्या ठिकाणी असणारे डाळ असेल किंवा त्या ठिकाणी कांदा असेल, डाळी असेल किंवा फळे असेल, अशी अनेक सेंद्रिय उत्पादनं त्या ठिकाणी निर्माण करून त्याची थेट विक्री करण्याचं कामसुद्धा आज माझ्या महिला भगिनी करत आहे. म्हणजे रासायनिक शेतीच्या ऐवजी या सेंद्रिय शेतीचा वापर जास्तीत जास्त या ठिकाणी झाला पाहिजे. सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे म्हणून सेंद्रिय शेतीचा अवलंबसुद्धा या महिलांच्या माध्यमातून करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते आणि त्यांनी कंपन्यासुद्धा या ठिकाणी केल्या आहे. त्यासोबत आज आम्ही बघतोय की बियाण्याच्या बाबतीत या ठिकाणी सांगितलं जातं बियाणं चांगलं नव्हतं, मग ते उगवलं नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी शेतीचं नुकसान होते. परंतु आज ग्रामीण भागामध्ये अनेक महिला भगिनी त्या ठिकाणी शेतीमध्ये स्वतःच्या घरातलं जे उत्पन्न निघते ते घरी ठेवून त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं बीजारोपणसुद्धा करण्याचं, बीज संवर्धनाचं काम खऱ्या अर्थानं आज आमच्या महिला भगिनी करत आहे. आज आमच्या मेळघाटसारख्या भागामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी बीज संवर्धनाचं काम फार मोठ्या प्रमाणात होते आणि आमच्या विदर्भात सुद्धा होते. हे सुद्धा काम या ठिकाणी आमच्या महिला भगिनी करत आहे म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी या विधेयकाच्या माध्यमातून सन्मान मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यासोबतच दुसरं सेंद्रिय शेती. आज आपण बघतोय की या ठिकाणी सेंद्रिय शेतीचं उत्पादन वाढलेलं आहे, त्यामुळे आरोग्याचे परिणाम झालेले आहे. त्या ठिकाणी रासायनिक फवारणी जास्त होत असल्यामुळे शेतीचा सुद्धा ऱ्हास होत आहे. म्हणून सेंद्रिय शेती केली पाहिजे म्हणून शासनाचं या ठिकाणी धोरण आहे. त्या माध्यमातून या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचा सुद्धा स्वीकार करून थेट ग्राहकांना चांगल्या या ठिकाणी आपल्याला फळ उत्पादन कसं देतं यासाठी महत्त्वाने खऱ्या त्यांना या ठिकाणी महिलांचे प्रयत्न आहे. आज मला या ठिकाणी हे उदाहरण महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांची जिद्द, नेतृत्व आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाचे दर्शन घडवतात. म्हणजे महिला सक्षम झाली, महिला ही सक्षम आहे. आपण बघतोय बचत गटाच्या माध्यमातून असेल या ठिकाणी असणाऱ्या अनेक योजना आम्ही महिलांसाठी आणतो. परंतु आमच्या ज्या महिला खऱ्या अर्थानं शेतमजूर होतात त्यांना कुठेही न्याय मिळत नाही. ग्रामीण भागातल्या महिलांची परिस्थिती फार वाईट आहे. ती सकाळी 7ला कामाला जाते तर दुपारी 12-1 वाजता घरी कामावर येते. कुटुंबही सांभाळावं लागतं, शेती सांभाळावं लागते, शेतीमध्ये जाऊन कामही करावं लागते आणि अशा माध्यमातून खऱ्या अर्थानं ती अपेक्षित होते, तिच्याकडे दुर्लक्ष होत होतं. परंतु या विधेयकाच्या माध्यमातून मला असं वाटतं निश्चितच तिला या ठिकाणी न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. परंतु दत्तमामे मी या ठिकाणी सांगू इच्छिते, आज आमच्या 80% महिला शेतीमध्ये काम करतात, परंतु त्या ठिकाणी रोज देताना महिला आणि पुरुषमध्ये भेद केला जातो. महिलेला किती रोज दिला जातो तर 300 रुपये आणि पुरुषांना 400 रुपये रोज दिला जातो. काम तेवढंच असतं. म्हणजे हा भेदभाव का या महिलांमध्ये का? त्यांच्यापेक्षा पुरुषांपेक्षा महिला जास्त काम करतात. 80% महिला शेतीमध्ये काम करतात. आपण सगळे शेतकरी आहे, आपल्या सर्वांना ही गोष्ट माहीत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष होऊन मला असं वाटतं की या ठिकाणी महिला असेल पुरुष असेल यांना समान या ठिकाणी वेतन देऊन त्यांचा कामाचे तास जेवढं असेल तेवढंच वेतन पुरुषाला आणि तेवढंच वेतन महिलाला दिलं तर निश्चितच महिलासुद्धा न्याय मिळाला जाईल. तिचा कामाचा मोबदला त्या ठिकाणी तिला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी या शासनाने याकडे लक्ष द्यावं अशी या ठिकाणी विनंती करते. या विधेयकामुळे महत्त्वाचे बदल अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये एक असं आहे की महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळेल. पीक कर्ज, कृषी अनुदान, बियाणे, खते, पीक विमा आणि कृषी यंत्र सामग्रीवर सवलती थेट मिळू शकतील. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र डिजिटल डेटाबेस तयार होईल.
कृषी विस्तार सेवा प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेपर्यंत महिलांची पोहोच वाढेल. महिला शेतकरी निधी निर्माण करून आर्थिक पाठबळ उपलब्ध होईल. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा उभी राहील असं मला या ठिकाणी वाटते की हे जर केलं तर निश्चितच खऱ्या अर्थाने त्या महिला सक्षम होतील. आणि आज या ठिकाणी सांगितलं ग्रामपंचायतचा तर ठराव लागेल. ग्रामपंचायतमध्ये तिचं नाव असलं, मध्ये गावामध्ये असली पाहिजे, परंतु अन्य कारणास्तव जर तिचं नाव त्या ठिकाणी समाविष्ट झालं नाही किंवा त्या ग्रामपंचायतच्या मीटिंगला ती हजर राहू शकली नाही तर त्या महिलावर सुद्धा अन्याय होणार नाही याची सुद्धा शासनाने दखल घ्यावी. आणि त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या महिला त्या शेतामध्ये काम करतात त्या गावातील संपूर्ण महिलांचं नावं त्या ठिकाणी या विधेयकाच्या माध्यमातून आले पाहिजे आणि तिला सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र महिला शेतकरी म्हणून त्याला सन्मान मिळाला पाहिजे अशी या ठिकाणी मी विनंती करते. परंतु यासोबतच काही या ठिकाणी विधायक सूचना मांडू इच्छिते. पहिली सूचना अशी आहे की महिला शेतकरी म्हणून नोंदणी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी, ऑनलाईन आणि ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असावी. कागदपत्राच्या अडचणीमुळे कोणतीही महिला वंचित राहता कामा नये. नाहीतर आपण ही विधेयक आणतो आणि एखादा जर कागद त्या महिला ती म्हणणार 50 वर्ष आपल्या महाराष्ट्रात राहते परंतु एखादा कागद नसला तर तिला त्या ठिकाणी आपण वंचित ठेवतो. मग असं होणार नाही याची सुद्धा शासनाने काळजी घ्यावी. त्यासोबतच महिला कुटुंबाच्या सामायिक जमिनीवर शेती करतात त्यांनाही प्रत्यक्ष शेती करणारी व्यक्ती म्हणून मान्यता मिळावी. जरी 7/12 नसला तरी ती शेतीमध्ये काम करत असल्यामुळे त्याची सुद्धा तिला मान्यता मिळावी. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात महिला कृषी सल्ला केंद्र स्थापन करून आधुनिक शेती, नैसर्गिक शेती, हवामान बदल, व्यवस्थापन, मूल्यवर्धन आणि निर्यात याबाबत प्रशिक्षण महिलांना द्यावं. त्यासोबतच महिला शेतकरी उत्पादन कंपन्या, बचत गट आणि स्वयंरोजगार संस्था विशेष आर्थिक सहाय्य द्यावे जेणेकरून त्या महिला खऱ्या अर्थाने काम करतील. म्हणजे त्या उत्पादन कंपन्या स्थापन करतील पण त्यांना शासनाच्या वतीनं आर्थिक जर आपण मदत दिली तर त्या अर्थानं त्या काम करतील. त्यासोबतच विधवा, परिपक्व, एकल महिला, आदिवासी, भटक्या विमुक्त आणि अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात याव्या. नाहीतर आपण तरतूद करताना फक्त या ठिकाणी या विधेयकाच्या माध्यमातून एकत्र न करता या प्रत्येक विभाग, विधवा महिला असेल, परिपक्व महिला असेल किंवा आदिवासी असेल, भटक्या महिला असेल, एकल महिला असेल यांच्यासाठी स्वतंत्र जर आपण तरतूद केली तर निश्चितच त्या महिलांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो. याचं सुद्धा आपण या ठिकाणी या सूचनेचं पालन करावं. त्यासोबतच महिला शेतकऱ्यांसाठी आरोग्य विमा, अपघात विमा आणि वृद्धापकाळ सामाजिक सुरक्षा योजना या कायद्याचं सुद्धा याच्यामध्ये जोडणी करावी. तसेच फक्त कायदा करून चालणार नाही. या सगळ्या सूचना मी या ठिकाणी मांडल्या, याचं सुद्धा आपण त्याच्यामध्ये घ्यावं. परंतु हा कायदा करून चालणार नाही. आपण बघतोय की कायदे करतो पण त्याची अंमलबजावणी होत नाही, त्याच्यावर पळवाटा निघाला जाते. म्हणून ही अंमलबजावणी करताना जेव्हा आपण या ठिकाणी हा कायदा करणार आहे त्या ठिकाणी त्याचासुद्धा या ठिकाणी अंमलबजावणी तितकीच महत्त्वाची व्हावी. आणि त्यासोबत दरवर्षी विधानसभेसमोर अंमलबजावणी अहवाल सादर करण्यात यावा. दरवर्षी आपण काय केलेलं आहे, आपण कायदा केलेला आहे, मग कायद्यामध्ये काही त्रुटी राहतात म्हणून याची अंमलबजावणी होत असते. आल्यानंतर याचासुद्धा दरवर्षी विधेयकामध्ये आपल्या अधिवेशनामध्ये याचीसुद्धा मांडणी करण्यात यावी अशी या ठिकाणी मी शासनाला विनंती करते. तसेच अध्यक्ष महोदय, आज शेतीसमोर हवामान बदल, उत्पादन खर्च, बाजारातील चढउतार आणि नैसर्गिक आपत्ती अशी अनेक आव्हाने आहेत. या सर्व परिस्थितीत महिला शेतकरी खंबीरपणे उभे आहेत. त्याला श्रमाला, अधिकाराला आणि सन्मानाला कायदेशीर मान्यता देणे ही सामाजिक न्यायाची बाब आहे. हे विधेयक केवळ महिलांच्या सक्षमीकरणासाठी नाही तर महाराष्ट्राच्या कृषी विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल. महिलांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळेल जर शेती अधिक सक्षम, शाश्वत आणि समृद्ध होईल. म्हणून मी या विधेयकाचे पूर्ण समर्थन करते आणि शासनाने सभागृहात मांडलेल्या सर्व चांगल्या तरतुदीसह माझ्या सूचनांची सकारात्मक विचार करावा अशी व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.